कोण कोण रडतंय? कोण? सुगंधा? नाही मला हात लावू नका, मला हात लावू नका. मी नाही यायची आता कुठं. नाचायची ताकद नाही हो माझ्यात आता. कंचीच ताकद नाहीये माझ्यात. मी पाया पडते तुमच्या. मला कुठे नेऊ नका, मला कुठे नेऊ नका. त्यापुढे जीव घ्या माझा. हो, जीव घ्या माझा जीव. अक्का अक्का शांत हो बाई. अगं मी आनंदा शिंदे. तुला शोधण्यासाठी मी इथपर्यंत आलोय ग. तुझ्या धाकट्या बहिणीशी राधाशी मी लग्न करणार आहे. राधा? हा राधा तुझी धाकटी बहीण. तू घाबरू नको, तुला तर कोणीही काही करणार नाही. तुझ्यासाठी सगळ्यांचा जीव तुटतोय ग. राधा, माई, किसना. किसना? हा कसा माझा किसना? कसा माझा किसना? त्याला ते किसनाला घेऊन मी घोळणाखेर उतरले. माझ्या कावळ्या पोराच्या कानपटीत मारून त्याला जमिनीवर बेशुद्ध करून टाकला हराम्याने. कसा माझा किसना? त्याला लय लागलं नाही नव. दूध घेतो का त्यो? जेवण करतो? खराकलं नाही ना पोरा आई बिघड. कसं आहे माझ्या किसना? कुठं आहे त्यो? मी जन्माची बटिंग होईल तुमची हो. योग डाव मला माझा किसना दावा. योग डाव मला माझा किसना दावा. तू आता काळजी करू नको. राधा आणि माझी आई पोलिसांपर्यंत पोहोचली असणार. काय उपयोग आहे त्याचा? ही घडी कंच्या आडरानात हाय, कंच्या दिसला हाय. कोणाला बी काय बी समजणार नाही, पत्त्याच लागणार नाही. हे बघ, त्याचा शोध पोलीस बरोबर घेतील. यमाच्या काळजाचे हाय तो मेले. यमाचा अवतार हाय भाई. पण ही माणसं कोण आहेत, कुठली आहेत, याचा ठाव ठिकाणा तुला समजला असणारच ना. यांचं साहेब लोक कुठलं परमुलकातला आहेत. ते हैवानं इमानानं ये जा करतात आणि आपल्याच मुलकात येऊन पालत धंद करतात. आणि आपल्यातलं भडवं पैका खाऊन त्यांची उठबस करतात, त्यांना मदत करतात आणि आपल्याच आया बहिण्यांची इज्जत त्यांच्या हातात देतात. खाल्ल्या ताटात शान करणारी ही माणसं आपल्या मातीतलीच. असं म्हणजे तो लाला सरंजामे? नाव काढू नका त्या हरामेचं. त्यानंच माझी राखराखुंडी केली. तिकडे मुंबईत कुणी भाई म्हणून छान येतात. त्यांची घाण चाटत असतो मी याला परत करून सोडून नामा निराळा. जित्ता जळून मरल मुर्दा. पण त्यानं तर जळीच्यानंतर फड उभा करायला मदत केली. आग बी त्यानंच लावलेली असणार. म्या सांगते लई खवल्या चांबडीचा हाय मेल. फडाचा मालक झाल्यावर तोच खेळ ठरवायचा. त्या टायमाला तमाशाच्या गाडीतनं मालाची ने-आण व्हायची. तमाशाच्या गाडीचा शक कोणाला येणार? हा, स्मगलिंग का काय म्हणतात, तो माल यायचा त्या टायमाला. आणि आता बांबगोळ बंदुका काय काय येऊन पडतं इथं. मी सावताच्या डोळ्यानं पाहिलं या. पण हे सगळं आपल्या देशात आणायचा त्यांचा हेतू काय असावा? तेच सांगण्यापायी मी माझा जीव जगवून ठेवलाय. नाहीतर कवाच डोस कापटून परान सोडला असता. भाऊ, हे माणसं आपल्या मुलकातल्या आगीनगाड्या, मुंबईसारखी मोठी गावं, कारखानं, धरणं बाम टाकून उडवून देणार आहेत. म्हणजे झेंडेचा अंदाज 16 आणि खरा ठरला. जानेवारीच्या 26 तारखेला हे आपल्या वाकडवाडीचं धरण बी उडवणार आहेत. 26 तारीख म्हणजे परवाच की. वय, काय बी करा, यातनं सुटका करा आणि आपल्या सरकारला हे कळवा. आपली काळी आई वाचली पाहिजे. मला आता माझ्या जीवाची पर्वा नाही. मला खूप वापरले या लोकांनी. पार सडून गेली काया निसती. आता या पोत्याने ठेवून काय उपयोग? माझ्या पोराची चिंता होती,
ती बी मिटली. जाता जाता मातीच्या कामी आलं तर कुडीचा अर्थ की लागत. चला आपण एकाला दोघं आहोत, काहीतरी चमत्कार करून सुटू. नाहीतर शेपटीवर पाय दिलेला हे साप कवा काय करतील याचा नेम नाही. हा, मार देते हैं साले को, जिंदा जला देते हैं. वा 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 वा, तसंच करा तसंच करा. म्हणजे आधीच आपल्या नरड्या पावतर आले, आपसुक नरड आवळले जाते. मतलब साफ है भाई, ध्यान से सुनो. आनंदा शिंद्याला आम्ही मुंबईत उडवलेला आहे. हा, मी सवता बाडी पाहिलेली आहे. फिर भी वो यहाँ आया है. हा, आता 2 पॉइंट. पहिला म्हणजे आम्ही पाठवलेली पोरगी राधा, तिचा काय पत्ते आहे. हा, एक म्हणजे तिचं वय आणि तिचं रूप पाहून तुमच्याच कोणीतरी माणसानं तिला मधल्यामध्ये उडवलेली आहे. नहीं, ऐसा हो ही नहीं सकता. हा, ठीक आहे ठीक आहे. आता दुसरा पॉइंट. आनंदा शिंद्याचं नाव सांगून दुसराच कुणीतरी तिथं घुसलेला आहे. म्हणजे मामला सिरियस आहे, लय सिरियस आहे. तुमच्यापर्यंत येण्याचा धागा कोणाला तरी गवसलेला आहे. आता तिथं जो घुसला आहे तो एकच माथे फिरू आहे का त्याच्या मग राधा आहे का अख्खं डिपार्टमेंट आहे, याचा पत्त्या ताबडतोब लागला पाहिजे, अर्जंट. फिर उसे जिंदा छोड़ेंगे क्या? छोडो मत, जिंदा रखो. आन इकडे आपली जंक्शन तयारी चालू ठेवा. गडीच्या आसपासचा 10 मैलाचा टापू पार नांगरून काढा. मशीन गन घेतलेले माणसं फुटाफुटावर साडापेडावर बसवून ठेवा. जरा कुठं संशय आला की जागच्या जागी उडवा त्याला. तशी आपण पैशाची लई पेर केली आहे पंचकृषीत, कोणी बी दगाबाजी करणार नाही. तरी बी एखाद्या पोलीस स्टेशनला जाग आलीस तर लगेच टीप मिळेल अशी अरेंजमेंट करा. ये सब हमें मालूम है लाला. आपकी राय सिर्फ इसलिए पूछी कि इन दोनों का करेंगे क्या? पहिल्या छूट, त्या दोघांना तिथून हलवा. ते दोघं नाहीतर त्यांच्या बाड्या, म्हणजे पुरावा हाती लागू देऊ नका. लांब कुठेतरी मुंबईकडे न्या, पत्त्या लागायचा नाही त्यांचा. अबे, चल बोला है. चल खोल दरवाजा. बैठ बैठ बैठ. चलो बैठ अंदर. चलो बैठ. चलो. जाने लगा है बे, गाड़ी आहिस्ता चला. अबे बोगदा लाय, गाड़ी हलका लो. कैसा आवाज है भाई? मेरी घड़ी यार. घड़ी है? अच्छा कितना बजा? 11. 2-2:30 बजे तक तो हम लोनावला पहुंच जाएंगे. अबे
अहो दिवस किती वरती आलाय हो. अजून कसं आलं नाही इथे? येईल ग. तो काही सांगावा धाडाय गेलाय वय. अगं जोखमीचं काम आहे. येईल म्हणूनच तर काळजी वाटते मला. तुला काळजी वाटते आणि मी आता हाय त्याची. आता अशा प्रसंगात आपलं पोरग घुसलं म्हणल्यावर त्याच्या आईचं काळीच कसं तुटतंय ते तू आई झाल्या बिगर नाही कळायचं बघ. हे बघ हे बघ ही बी आहेच आहे समध्यांची काळी आहे. आपल्या लेकाच्या कर्तुकीनं कसं काळीच फुललं या भक्तीचं. घे देवाचं नाव घे आणि अंगाला लाव या आईचा. काही धक्का लागत नाही बघ तुझ्या कुकवाला. घे आई. सुगंधा अक्का अक्का राधे अक्का राधे तुझ्या आनंदानं लई उपकार केल्यात ग आपल्यावर. माझ्या कातड्याचं जोड करून घातलं तरी बी ते फिटणार नाहीत. अक्षय देव माणसा संग लगीन होणार आहे तुझं. कल्याण होईल ग तुझं कल्याण होईल राधे. अक्का अगं किती थकलीस किती रडवलीस तू. आता माझं समद पंचपरा नजरेत गोळा होऊन बसला ते फक्त माझ्या किसनाला बघण्यासाठी. माझं किसना जनता जनार्दन माय बाप पब्लिक हो. आमच्या दोन्ही नृत्यांगणा भवानी बघतीय गायब झालेल्या आहेत. त्या कारणानं आम्हा गरिबांची मोठी पंचायत झालेली आहे. तेव्हा आजचा खेळ होणार नाही. माफी करा. थांबा. खेळ होणार अन्नदाते आणि आजचा खेळ जादा रंगणार. पण यो खेळ नेहमीचा नाही. एक मागणं मागायचं आहे. तुमच्या मोर पदर पासून इनवायचं आहे. जोगवा मागायचा जोगवा. झंडावंदन के लिए आते होंगे. आने दो सब जाएंगे 12 के भाव में. चल अपना काम करते हैं. चल. का रे शिरपा काय करतोस इथं? हेच की झेंडावंदनाची तयारी. पण तुम्ही? अरे आपल्या धरणाला सुरून लावायला निघाले दुश्मन. त्यांना आधी ठेचायचं आणि मग अभिमानानं झेंड्याला सलाम करायचा. चला. थांबा थांबा प्लीज गडबड करू नका.
हे पहा, तुमच्या सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत. इथून पुढे आमचं कार्य सुरू होत आहे, तेव्हा कुणीही नागरिकाने स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. फक्त इथून देशद्रोही कोणी निसटून जाणार नाही याकडे लक्ष असू द्या. थँक्यू. कमान. लाला, ये आपके अरेंजमेंट, सब गैंग पकड़ी गई और एक भी बम नहीं फूटा. अब बड़े भाई को क्या जवाब देंगे? जवाब? अब तो गोली खाकर मरने की नौबत आई है भैया. जरा फसलंच गड्याला. या साल्या तमाशावाल्यानी लई बोंब केली, समजा गाव जागा केला. पण चिंता नाही का, जीव वाचलास तर मोर भाऊ. अरे भवानी आहे आमच्या मागे. लेकिन अब क्या करना है? इथं थांबण्यात अर्थ नाही. लय डेंजर. तवा गाडी गाठायची थेट बॉम्बे, प्लेन गाठायचं थेट तुमचा देश. 5-6 महिने गच पडून राहू, मग प्लॅन घेऊन येऊ आणि समजा देश देऊ उडवू. क्या बात है लाला. भवानी हाय पाठीशी. चला. थांबा, मी बरी जाऊ दिन हैवानानं, जीव घेतल्या बिगर राहणार नाही. अगं बाई, सुगंधा कुठे आहे? सुगंधा